काय तुम्हालाही पित्त झालंय आणि पित्त होऊन तुम्हाला गरगर, उलटी, मळमळ आणि शरीरामध्ये पित्ताशयामध्ये पित्ताचे खडे तयार झालेत, तर आता घाबरून जायची काहीच गरज नाही मित्रांनो. आज आपण घरगुती पद्धतीने जे आहे ते आता पित्ताशयाचे खडे किंवा गरगर, उलटी, मळमळ, पित्त हे बाहेर काढण्याचं आज आपण औषध तयार करणार आहोत. ते कशापासून तयार करणार आहोत ते पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा आयुर्वेदिक आणि माहितीपूर्व महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात. तर बघा मित्रांनो, मंडळींनो, भाऊ बहिणींनो, की आता उन्हाळा हा आज आता इतका भरपूर म्हणजे भरपूर वाढलेला आहे. आणि उन्हाळा भरपूर वाढल्यामुळे बघा आता पंख्याची घरघर सुरू झालेली आहे. AC, कूलर असे नाना प्रकारचे बरेचसे आता आपण थंडावा मिळण्यासाठी कोणी काही नदीला पोहायला जातं आहे, कोणी विहिरीवर पोहायला जातं आहे, असे बरेचसे नाना तऱ्हेचे उपाय आता आपण सुरू केलेले आहेत बघा. आणि दुसरं म्हणजे बघा आता आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघा आता उन्हाचा सामना करत असताना आपण नकळतपणे वेगळे कोल्ड्रिंक्स पित असतो. त्याच्यानंतर आपण जे पित्ताशयाचे जे पित्त होणारे जे पदार्थ आहेत ते पण भरपूर प्रमाणात खाल्ले जातात बघा. आता तर उन्हाळ्यामध्ये बघा आता कोल्ड्रिंक तर पितोच आपण, पण दुसरं म्हणजे बघा आता आपण एकतर आपण दही भरपूर प्रमाणात खात असतो, त्याच्यानंतर आपण ताक प्रमाणात पित असतो, त्याच्यानंतर लस्सी भरपूर प्रमाणात पित असतो. परंतु हे जे आपण जे पेय आहेत हे दाहकता, आपली उष्णतेची दाहकता कमी करणारे, हे सर्वांना सूट होते असं कधीही होत नाही बघा. बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असतो, त्या लोकांनी तर दही, दूध, ताक, लस्सी हे जे आंबट पदार्थ आहेत हे अजिबात सेवन करायचे नाहीत. आणि आपण काय करत असतो, त्याच्या उलट करत असतो. कुठंतरी थंडावा मिळवण्यासाठी आपण हे ज्या गोष्टी आहेत ताक, दही, तूप, लोणी म्हणा किंवा लस्सी म्हणा, असे बरेचसे प्रमाणात आपण गोष्टी जे उष्णता कमी करण्यासाठी आपण पित असतो. पण ते उष्णता कमी करत काय करत असतात की आपल्या शरीरामध्ये जे पित्त आहे ते पित्त भरपूर प्रमाणात वाढवण्याचं काम करत असतात. हे आपल्याला माहीत नसतं. तर बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे हे ज्या गोष्टी आहेत त्या पिल्या जातात आणि भरपूर पित्त होतं. आणि पित्त आपल्या शरीरामध्ये वाढून 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 बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं, मळमळ होते, उलट्या होत्यात, त्याच्यानंतर बघा आपल्याला चक्कर येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आपल्या शरीरामध्ये जे पित्ताशय आहे त्या पित्ताशयामध्ये बघा पित्त न बाहेर पडल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पित्ताशयाचे खडे तयार होतात. आणि ते पित्ताशयाचे खडे आपल्याला भरपूर प्रमाणात जास्तात. आणि त्याच्यानंतर बघा कधीकधी आपल्याला काय होतं की मूतखडासुद्धा होतो. तर तो मूतखडा नसून जे आपले शरीरात पित्ताशयाचे खडे तयार झालेले असतात ते आपल्या किडनीमध्ये अडकतात आणि मग आपलं पोट दुखतं किंवा मूतखडा आपल्याला होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला भरपूर प्रमाणात पित्त झाल्याच्यानंतर आता ते शमवायचं आहे आपल्याला, म्हणजे ह्याच्यापासून कायम सुटका मिळवायची. मग त्याच्यानंतर तुम्ही ताक जरी पिलात, दही जरी पिलात, त्याच्यानंतर लस्सी जरी पिलात तरी तुम्हाला काही होणार नाही. मग त्यासाठी काय करायचं आहे, अहो घाबरता कशाला, आम्ही सांगतो ना तुम्हाला उपाय काय करायचं आहे ते. तर त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे हा कढीपत्ता. काय घेतलेला आहे, कढीपत्ता. आणि त्या कढीपत्त्याचा उपयोग आपण कसा करणार आहोत ते आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर दुसरं जे साहित्य आहे आपण घेतलेलं ते म्हणजे आपण लिंबू घेतलेला आहे आणि आपण घेतलेला आहे अद्रकचा छोटासा तुकडा. लिंबू आणि अद्रक आणि ह्या कढीपत्ता, ह्याच्यापासून आपण आज जे आपलं पित्त आहे, जे पित्ताचे खडे तयार झालेत ते आपण नाहीसे करणार आहोत बघा. तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आणि काळजीपूर्वक पहा, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा असल्यामुळे शेवटपर्यंत बघायचा आहे. आधीमध्ये तुम्ही सोडून जाचान आणि काय केलं आहे, तुम्ही लगेच काय करसान, ही कढीपत्ता घ्याचान, लिंबू घ्याचान, अद्रक घ्याचान आणि चावून खाचान. तर असं काही करू नका. साईड इफेक्ट त्याचा काही नाही. पण हे जे कुठलीही गोष्ट असते ती जी घेण्याची पद्धत असते, म्हणजे जे वस्तू असतात, आता जेवण बघा आपण जेवणाच्याच पद्धतीने जेवत असतो, पाणी पाण्याच्याच पद्धतीने पित असतो, तसंच ह्या वस्तूंचा उपयोगसुद्धा आपल्याला ज्या त्या पद्धतीनेच करायचा आहे. त्याच वेळेस बघा आपल्याला त्याचा फरक जाणवणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत बघायचा आहे. अर्धवट व्हिडिओ बघायचा नाही, अर्धवट बघून
हे करायचं नाही, औषध तयार करायचं नाही. तर चला मग आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण हा जो कढीपत्ता घेतला आहे तो कढीपत्ता कसा घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे म्हणजे हा जो कढीपत्ता आहे ह्याच्यापासून कसं औषध तयार करायचं आणि ते कधी घ्यायचं आहे आणि किती टायमिंग घ्यायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. पहिल्यांदा तर आपण हा पहिल्यांदा गावरान कढीपत्ता घेतला आहे. कसला? गावरान पद्धतीचा कढीपत्ता घेतला आहे. तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर कुठेही भाजी मार्केटमध्ये हा कढीपत्ता भेटला जातो बघा. तर हा कढीपत्ता घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हा कढीपत्त्याचं औषध तयार करू, फक्त कढीपत्त्याचं. आणि ते कसं तयार करायचं ते आपण बघूया. तर हा गावरान कढीपत्ता घेतला आहे. बाजारातून किंवा कुठेही झाड जर असेल तुमच्यात तर त्याची पानं 2-3 तोडून घ्यायची आहेत आणि तो कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. का? तर त्याच्यावरती जी माती, धूळ किंवा कीटक बसलेले असतात त्याच्यामुळे काय ह्याला आपण पाण्याने एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो पाला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा. त्याच्या काड्या टाकून द्यायच्यात बघा. हे अशा पद्धतीने हा पाला घ्यायचा आपल्याला. मिक्सरमध्ये लावायचा नाही. आपल्याला जे आपला खलबत्ता वगैरे काय जो असतो तो पारंपरिक पद्धतीने आपल्याला हे औषध तयार करायचं आहे. म्हणून हा पाला आपण ह्या खलबत्त्यामध्ये घेतलेला आहे. आणि त्याला आपण आता हा जो पाला आहे तो कुटून घ्यायचा आहे बघा. छानसा कुटून घ्यायचा आहे. आणि कुटून घेतल्याच्यानंतर बघा काय करायचं ते सांगतो तुम्हाला. तर सध्या आपण घेऊया आता हे छानपैकी पाला हे छानपैकी आता हे बारीक करून, जेणेकरून त्याचा जो रस आहे तो रस निघला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे. आणि बारीक करत असताना आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकू शकतो. तर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये जे आहे ते 1 ते 2 थेंब आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकू. तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा रस निघण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे बघा. हे बघा तुम्ही पाणी किती टाकतो आपण 1 ते 2 थेंब एवढं पाणी बाद झालं आहे आपल्याला. आणि आता हे जे आहे तो कढीपत्त्याचा आपण पाला, जो कढीपत्ता आहे तो छानसा बारीक करून घेऊ. आणि त्याच्यानंतर बघा तो कढीपत्त्याचा पाला बारीक झाल्याच्यानंतर आपण कसा घ्यायचा आहे, कधी घ्यायचा आहे ते सांगू. तर हा कढीपत्ता जो आहे आपल्याला रस बनवायचा आहे. त्या टायमिंगला जर तुम्हाला जर वाटलं पाणी कमी पडतं ह्याच्यात तर तुम्ही पाणी टाकू शकता. असं नाही की ह्याच्यात दादांनी फक्त 2च टिपकं पाणी टाकलं होतं. तर असं काही नाही, तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता जेणेकरून त्या कढीपत्त्याचा जो रस आहे तो निघला पाहिजे. म्हणून थोडं तुम्ही पाणी टाकू शकता. तर झालं आहे आपलं हे मिश्रण जे आहे कढीपत्त्याचं ते बारीक करून. आणि आता आपण काय करायचं आहे, ते जे मिश्रण आहे ते अशी एक प्लेट घ्या. आणि त्याच्यामध्ये काय करा, हा जो बागायतदार असतो हा बागायतदार घ्या तुम्ही. आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ह्या बागायतदारमध्ये म्हणजे थोड्याशा पिलटीमध्ये काढून घ्यायचं आहे बघा. हे अशा पद्धतीनं. आणि हे मिश्रण काढून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, की ह्या बागायतदारमधून आपल्याला हे जे मिश्रण आहे हे पिळून घ्यायचं. आणि हा जो रस आहे तो आता आपल्याला जो काढलेला आहे प्लेटमध्ये, तर आपल्याला किती घ्यायचा आहे, या चमच्यामध्ये 1 चमचा घ्यायचा. आणि चमच्यामध्ये फक्त बघा अर्धा चमचा आपल्याला रस घ्यायचा आहे. किती? हा अर्धा चमचा रस घ्यायचा आहे. आणि हा अर्धा चमचा रस बघा आता कधी घ्यायचा आहे ते तुम्हाला सांगतो. तर हा जो अर्धा रस चमचा आहे तो आपल्याला सकाळी घ्यायचा आहे. कधी? सकाळी एकदम अनुशापोटी आपल्याला घ्यायचा आहे. तर अनुशापोटी म्हणजे कधी, तर बऱ्याच जणांना माहीत नाही बघा अनुशापोटी म्हणजे काय. तर ज्यावेळेस आपण सकाळी झोपेतून उठतो आणि झोपेतून उठल्याच्या नंतर आपण कुठलंही काम करत नाही, सगळ्यात पहिल्यांदा हे काम करायचं. म्हणजे कशात पाण्यात हात बुडवायचा नाही किंवा काय खायचं नाही, प्यायचं नाही किंवा दुसरं म्हणजे चहासुद्धा घ्यायचा नाही. आणि त्याच्या अगोदर आपल्याला ह्या वस्तू घ्यायची. जो कढीपत्त्याचा रस आहे
तो सकाळी अनुशापोटी म्हणजे चहा प्यायचा नाही, जेवण करायचं नाही, पाणी प्यायचं नाही, त्याच्या अगोदर हा अर्धा चमचा रस प्यायचा आहे. आणि रस पिल्याच्यानंतर आपण काय करायचं, अर्धा फुलपात्र पाणी कोमट करून घ्यायचं आहे. किती? अर्धा फुलपात्र कोमट पाणी करून घ्यायचं आहे. आणि हा रस घेतल्याच्या नंतर आपल्याला ते अर्ध फुलपात्र कोमट पाणी आपल्याला प्यायचं आहे, म्हणजेच प्राशन करायचं आहे. कधी? हा रस घेतल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटांनी कोमट पाणी आपल्याला ते प्यायचं आहे. तर हे झालं आपलं कडीपत्त्याविषयी. तर हे कधी घेतल्याचं आपण सांगितलं आहे की सकाळी घ्यायचं आहे. आता आपण दुसरा एक जालीम उपाय करणार आहोत आणि हा कधी घ्यायचा आहे ते पण सांगतो तुम्हाला. आपल्याला कडीपत्त्याचं पण औषध घ्यायचं आहे आणि लिंबाचं आणि अद्रकचं पण औषध घ्यायचं आहे. आणि ह्याच्यासोबत एक वस्तू ॲड करायची, ती सांगतो मी तुम्हाला. आता हे तर सकाळचं औषध झालं. मग आता हे दुसरं औषध कधी घ्यायचं आहे ते सांगतो तुम्हाला आणि हा तयार कसं करायचं आहे पित्त शमवण्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, अशी एक वाटी घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, हा अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे. आणि अशी तुमच्या घरामध्ये एक खिसणी वगैरे असेल बघा, आपण ह्याने काय पण खिसत, चहामध्ये टाकताना आपण खिसत असतो किंवा चीज जे असतं ते आपण खिसत असतो, ते घ्यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे बघा. छानपैकी खिसून घ्यायचं आहे सगळं एवढा तुकडा आपल्याला. आणि ह्याचं पण काय करायचं आहे बघा, आता आपल्याला जे अद्रक आहे ते घेऊया खिसून. छान पद्धतीने हे खिसून झालं आहे बघा आपल्याला. आणि बऱ्याच प्रमाणात आपलं छानपैकी अद्रक जे आहे ते खिसून झालेलं आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, हे जे अद्रक आहे ह्या अद्रकमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे बघा, आता थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. काय टाकायचं आहे? एकदम चिमूटभर मीठ. अद्रक हे तिखट पद्धतीचं असतं, मग चिमूटभर मीठ टाकलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय घेणार आहोत, हे लिंबू घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण लिंबू आता मिक्स करायचं आहे बघा. आणि हे लिंबू मिक्स झाल्याच्यानंतर छानपैकी तुम्ही ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने ही जी वस्तू आहे, म्हणजेच आपला अद्रक, मीठ आणि लिंबू, हे 3 पदार्थ आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेत. तर हे झालं आपलं आता दुसरं मिश्रण तयार. आता हे पहिलं मिश्रण होतं आपलं हे कडीपत्त्याचं. तर हे कधी घ्यायला सांगितलं होतं आपण, तर हे सकाळी सकाळी अनुशापोटी तुम्हाला सांगितलेलंच आहे. अनुशापोटी म्हणजे काय ते, न जेवता, न पाणी पिता, न चहा पिता हे आपण मिश्रण सकाळी घ्यायचं आहे. आता हे म्हणतात दादा तुम्ही हे मिश्रण तयार केलं, आता हे कधी घ्यायचं आहे? तर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला ज्यावेळेस आपलं जेवण होईल, कधी जेवण होईल, आणि जेवण झाल्याच्या नंतर साधारणतः 15 ते 20 मिनटाच्या नंतर, किती? 15 ते 20 मिनटाच्या नंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते साधारणतः बघा एवढंच घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे? एवढंच मिश्रण घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस. हे बघू शकता तुम्ही, एवढंच मिश्रण घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण काय करायचं आहे आपल्याला, एवढं थोडं घेऊन, तर हे मिश्रण आपल्याला जेवणाच्या नंतर 10 ते 15 मिनटाच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की एवढं असं हे मिश्रण आपल्याला खायचं आहे. आणि हे खाल्ल्याच्या नंतर बघा हे तुम्ही किती दिवस घ्यायचं आहे? फक्त 4 ते 5 दिवस घ्यायचे. किती दिवस? 4 ते 5 दिवस. तेही कधी? 1 दिवसाच्या आड. आज घेतलं औषध, त्याच्यानंतर आपल्याला कधी घ्यायचं आहे? परवा दिवशी घ्यायचं आहे. परवा दिवशी घेतल्याच्यानंतर त्याच्या परवा घ्यायचं आहे. त्याच्या परवा घेतल्याच्यानंतर त्याच्या परवा घ्यायचं आहे. असं आपल्याला 5 दिवस आपल्याला घ्यायचं आहे. किती? 5 दिवस, 1 दिवसाचा गॅप सोडून. तर अशाच पद्धतीने तुम्ही बघा, मग हे औषध घेतल्याच्यानंतर तुमचं जे पित्त आहे, पित्ताचे खडे आहेत, किंवा तुम्हाला चक्कर येते किंवा मळमळ होतं आहे, हे तुमचं कायमचं नाहीच होणार आहे. कायमचं ह्याचा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही. आणि जरी झालाच तरी हा कडीपत्त्याचा रस हे पण 1 दिवसाआडच अशाच पद्धतीने घ्यायचं आहे. हे जे मिश्रण घेणार आहोत आपण अशाच पद्धतीने आज घेतलं की
एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी घ्यायचं आहे, म्हणजे एक दिवसाआड घ्यायचं आहे. तर हे दोन्ही मिश्रण अशा पद्धतीने घ्यायचे आहेत, एक दिवसाआड एक दिवसाआड एक दिवसाआड अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आणि तुमचे सर्व नाहीसा होणार आहे. आणि हे घेतल्याच्या नंतर तुमचं जे पचनशक्ती आहे किंवा जे पोट साफ होत नव्हतं ते सुद्धा पचनशक्तीसुद्धा तुमची सुधारणार आहे. तुमची जी शौचास म्हणजे संडास जी आहे ती एकदम साफ होणार आहे अशाच पद्धतीने हे मिश्रण घेतल्याच्या नंतर. आणि हे मिश्रण तुम्ही म्हणताना आता दादा हे थोडं थोडं खायचं आहे, पण साधारणतः एवढं मिश्रण खाल्ल्याच्या नंतर 5 ते 10 मिनटाचा गॅप ठेवायचा आहे. परत दुसरं एवढं मिश्रण घेतल्याच्या नंतर 5 ते 10 मिनटाचा गॅप घ्यायचा आहे. त्याच्यानंतर झोपायच्या वेळेस काय करायचं आहे, आता झोपून जायचं आहे त्या टायमिंगला हे आपलं मिश्रण संपलं की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे पाणी आहे अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास थंड पाणी पिऊ शकता तुम्ही, जर तुम्हाला कोमट पाणी पिऊ वाटत नसेल तर. कारण सहसा तर कोमटच पाणी घ्या, कारण का तर हे कोमट पाणी जे आहे म्हणजे ज्या पित्ताला मारत असतं. ह्याच्यामुळं आपले काय होणार आहे, पचनशक्ती पण सुधारणार आहे, पित्त पण नाहीसे होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे वजन आहे ते नियंत्रणात राहणार आहे. बघा कसं नियंत्रणात. तर अशाच पद्धतीने मित्रांनो हे जे औषध मी तयार केलेले आहेत आणि तुम्ही हे मिश्रण अशाच पद्धतीने घरी तयार करा. आणि जे तुमचे पित्त आहे, पित्ताचे खडे आहेत, जे उलटी मळमळ जे होते ते थांबवा.